तर माझा पहिला जॉब मी ॲज अ वेटर म्हणून काम केलेलं आहे. पण एवढी मोठी रिस्क तुम्ही कशी काय घेतलीत? मी सॅटिस्फाईड नव्हतो आतून कुठं तर. ते मागे वळून बघताना तुम्ही कशा पद्धतीने बघताय? ॲज अ वेटर तुम्ही काम करताना तुम्हाला जे ओळखीचे लोक वगैरे येतात त्याचे ग्लास उचलणे, टेबल पुसणे. चायनाचा आज जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे माइंडसेट. जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राबद्दल अजूनही अवेअरनेस कमी आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर काय, आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आपल्या अभ्यासक्रममध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड आयात निर्यात ह्याच्यावर खूप कमी माहिती आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, तर हे लोकांना असं वाटतं की आपल्याला ते लायसन्स मिळणं अवघड आहे. अजिबात असं नाही आहे. फक्त त्याला गव्हर्नमेंट फीज 500 रुपये आहे, प्लस जीएसटी तुम्हाला पे करावी लागते. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे फ्रॉड आहे. तर भीतीचं मुख्य कारण काय आहे? डेफिनेटली याच्यामध्ये फ्रॉड नाही होत असं मी म्हणणार नाही. तर माझ्याकडे कोणताही प्रोडक्ट नाही आहे किंवा माझ्याकडे कोणताही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नाही आहे. पण स्वतःचं मी काही पिकवलं नव्हतं माझ्या शेतामध्ये किंवा माझ्याकडे कुठला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील नव्हता. बायर्स आपण कसे शोधू शकतो? तर मल्टिपल टेक्निक्स तुम्ही बायर फाइंडिंगसाठी यूज करू शकता. मग माझ्या गावातून बाहेरच्या देशात ते प्रोडक्ट पाठवण्यासाठी ती प्रोसेस काय असणार आहे? जे आपले CHA असतात किंवा कस्टम हाऊसिंग एजंट आणि फ्रेट फॉरवर्डर असतात, ते तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टीमध्ये मदत करतात. बऱ्याच लोकांना वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायची इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये म्हणजे खूप सारे पैसे लागतात. तुम्ही जर मला इन्व्हेस्टमेंटबद्दल विचाराल तर ते टोटली डिपेंड असतं तुमच्या प्रोडक्टवर. नवीन एक्सपोर्टरने कोणत्या अशा 3 चुका नाही केल्या पाहिजेत? पहिली चूक करू नये ती म्हणजे जोपर्यंत तुम्ही बायर व्हेरीफाय नाही करत. सेकंड आहे ते सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये अजून अशा कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत? याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. आगामी 5 वर्षांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कोणाला संधी चांगली आहे? ही संधी मला वाटतं की ही सर्वांसाठी आहे. सर, आता मार्केटमध्ये बरेचसे इम्पोर्ट एक्सपोर्टचे कोर्सेस अवेलेबल आहेत ज्याच्या फीज एकदम लाखो रुपयापर्यंत आहेत. ते लोक जॉब करतायत किंवा ज्या गृहिणी आहेत, शेतकरी आहेत, तर ह्या सर्वांसाठी आपण फक्त 1000 रुपयामध्ये आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमीतर्फे आपण कोर्स आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपलं ध्येय पैसा कमवणे नाही, तर आपलं ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक्सपोर्टमध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्याची माहिती देणे. नमस्कार, मी ऋतुराज. आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल कोणी खुल्यापणाने बोलत नाही. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये एक्सपोर्टर्सची संख्या का कमी आहे किंवा लोक एक्सपोर्ट करायला का घाबरतात, यावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे स्वप्नील सर यांना, ज्यांनी आजपर्यंत स्वप्नील आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमी मार्फत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टचं मार्गदर्शन केलेलं आहे. नमस्कार स्वप्नील सर. नमस्कार सर, आपला पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचा एका छोट्याशा खेडेगावातून एक्सपोर्टर होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम धन्यवाद. आपण आज हे पॉडकास्टची सुरुवात करतोय आणि तो पण एक चांगला टॉपिक आपण निवडलेला आहे. तर जसं ऋतुराजने म्हटलं की मी एका खेडेगावातून आलेलो आहे. तर गिजवणे हे माझं गाव आहे. तर गिजवणे हे गडिंग्लज तालुका कोल्हापूर इथे एक छोटं गाव आहे. ते माझं मूळचं गाव आहे. तर तिथून मी माझं जे पण शिक्षण वगैरे झालेलं आहे ते गडिंग्लजमध्ये 12वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर बेळगावला माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग केला आणि नंतर ग्रॅज्युएशन मी पुणे युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट केलं. आणि माझं आयुष्यातलं एमच हे होतं की मला जे पण म्हणजे 12वीपर्यंत जे आपण शिकतो तर बऱ्यापैकी सगळे पॅरेंट्स आणि स्टुडंटचं एकच कल असतो ते इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये जायचं. आणि तसंच माझं पण होता. जेव्हा मी पुण्यामध्ये जॉबची सुरुवात केली तेव्हापासून माझं एक ध्येय होतं की मला IT कंपनीमध्ये मॅनेजर व्हायचं होतं. तर जवळपास 17 वर्ष लागली हे स्वप्न पूर्ण व्हायला. आणि जेव्हा स्वप्न ते पूर्ण झालं त्याच्यानंतर मला कुठेतरी मी चुकीच्या ठिकाणी आहे अशी मला फिलिंग्स यायला लागले. कारण माझं स्वतःला मी प्रश्न विचारत होतो की एवढं छोटं ध्येय माझं असू नाही शकत. मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे ही पहिल्यापासून इच्छा होती. कारण बऱ्याच वर्ष आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, अनेक संसार उद्ध्वस्त झाले किंवा आपले जे यंग तरुणी आहेत त्यांना आजपर्यंत आपल्या स्कूल कॉलेजमध्ये किंवा कोणी हेल्प नाही केली त्यांना समजण्यासाठी की तुम्ही बिझनेसमॅन कसं बनू शकता. आणि त्यातल्या त्यात एक्सपोर्ट हा बिझनेस आपल्या मराठी माणसासाठी थोडे लोक करतायत ऑलरेडी. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा बिझनेस आहे हा खेडे गावापर्यंत पोचलेला नाही आहे. आपल्यातील शेतकरी असतील ते जे काही माल पिकवतात त्यांचं फक्त एवढंच ध्येय असतं की तो माल मी शेतातून तालुक्यापर्यंत विकेल किंवा जास्तीत जास्त मार्केट यार्ड म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला जिथं मार्केट यार्ड APMC वगैरे आहेत जास्तीत जास्त तिथंपर्यंत ते लोक माल विकण्यासाठी जातील. परंतु हे कधी ते विचार नाही करत की त्यांनी तो माल एक्सपोर्ट कसा केला पाहिजे किंवा त्यांना आजपर्यंत त्याचा गायडन्स नाही मिळालेला आहे. माझं जेव्हा 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं तर कुटुंबाची परिस्थिती आणि आई वडिलांच्यावर ऑलरेडी असणारा माझ्या बहिणींचा
लग्न असू देत किंवा बाकीचे जे खर्च आहेत ते त्याचा ऑलरेडी ताण होता. आणि मला एक कुठे ना कुठे तर माहिती होतं की मी आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल तर त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. त्यामुळे मी 10वी नंतर माझ्याकडं पैसे नव्हते पुढचं शिक्षण घेण्यासाठी. तर माझा पहिला जॉब मी ॲज अ वेटर म्हणून काम केलेलं आहे. तर गडिंग्लजमध्ये राधिका कोल्ड्रिंक्स नावाचं बॅरिस्टर नाथपै स्कूल आहे. तर त्याच्या शेजारी एक कोल्ड्रिंक हाऊस होतं. तर तिथं मी ॲज अ वेटर जॉब केला. त्याच्यानंतर जे पैसे आले मला सुट्टीच्या दिवसामध्ये काम करून, ते पैसे मी माझ्या 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी यूज केले. आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास पुढचा जो आहे तो मी बेळगावमध्ये मग इंजिनिअरिंग डिप्लोमा केला. आणि त्याच्यानंतर पण रेसेशन वगैरे आलेलं होतं. तर मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मग जे काही काम मिळेल ते करायचं ह्या भावनेनं मी आलेलो होतो. तर तिथं मग मी सुरुवात केली ॲज अ डेटा एंट्री ऑपरेटर. नंतर मी बॅक ऑफिसमध्ये काम करत. नंतर मला मग अपॉर्च्युनिटी मिळाली IT इंडस्ट्रीमध्ये काम करायला. मग ॲज अ टेक्निकल सपोर्ट एक्झिक्युटिव्ह मी तिथे जॉईन झालो. आणि जवळपास 17 वर्ष लागली मला IT इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून, जे माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं जेव्हा मी इंजिनिअरिंग चूज केलं की मला IT कंपनीमध्ये मॅनेजर बनायचं आहे. तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जवळपास मला 17 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ते ध्येय कंप्लीट केलं त्याच्यानंतर मला स्वतःला वाटायला लागलं की कुठेतरी मी चुकीच्या ठिकाणी आहे. माझं आयुष्यातलं ध्येय फक्त एवढंच असू नाही शकत. आणि असं काही आहे का ज्याच्यामधून मी शेतकऱ्यांची, गृहिणींची किंवा आपले जे तरुण तरुणी आहेत त्यांना मी काही मार्गदर्शन करू शकेल किंवा माझं एक एक्झाम्पल सेट करून त्यांना मोटिवेट करू शकेल. त्यामुळं मग मी जॉब सोडून मी पूर्णपणे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम स्टार्ट केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की आज माझ्या 3-4 वेगवेगळ्या कंपनीज आहेत. तर एका कंपनीमध्ये जी ब्रँड बियॉन्ड बाउंड्रीज नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर काम करतो. ॲज अ इम्पोर्टर म्हणून पण त्याच्यामध्ये काम करतो. त्याच्यानंतर आपण गडिंग्लज या ठिकाणी आमचं एक छावा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट स्टार्ट केला आहे. तर तिथं आम्ही फ्रोझन स्वीटकॉर्न या प्रोडक्टमध्ये काम करणार आहेत. प्लस त्याच्यासोबत जे काही सिजनल प्रोडक्ट असतात, मग ते जामून असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल किंवा मँगो असेल, तर त्याच्यावर पण प्रोसेसिंग करून आपण कसं काय तो प्रोडक्ट लोकल प्लस एक्सपोर्ट करू शकतो याच्यावर देखील आपण काम करतोय. आणि जेव्हा लास्ट 1-2 वर्षामध्ये जेव्हापासून मी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यातील शेतकरी किंवा तरुण तरुणी आहेत, गृहिणी आहेत, ह्यांना कुठेतरी मार्गदर्शन देण्याची खूप गरज आहे. आणि जोपर्यंत त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळणार तोपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करू नाही शकणार. आणि त्यामुळेच मग आपण आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमी ही स्थापन केली, ज्याच्यातून आपण महाराष्ट्रातील विविध भागातून, फक्त महाराष्ट्रच नाही तर माझ्याकडं तमिळनाडू आणि गुजरातवरून देखील स्टुडंट आहेत. तर आपण ही अकॅडमी त्याच्यासाठी स्टार्ट केली आहे की जे तरुण तरुणी ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे किंवा जे शेतकरी आहेत, गृहिणी आहेत, ज्यांना त्यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे आहेत, अशा सर्वांसाठी आपण ही अकॅडमी स्टार्ट केलेली आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आपण सेमिनार्स कंडक्ट करतो किंवा वेबिनार घेताना आमच्या लक्षात आलं की भरपूर लोकांना करण्याची इच्छा आहे, परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळं ते कुठेतरी भरकटलेले आहेत. तर त्यासाठीच आम्ही अकॅडमीची पण स्थापना केलेली आहे. सर, तुम्ही आता बोलत असताना सांगितलं की तुमच्या लाईफमध्ये किती स्ट्रगल होता. एवढा सगळा स्ट्रगल पार करून जेव्हा तुम्ही पुणे इथं एका नामांकित कंपनीमध्ये IT मॅनेजर या पदापर्यंत पोहोचलात आणि या पदावर असताना पण तुम्हाला असं कुठेतरी वाटलं की आपण एखादा बिझनेस स्टार्ट करावा किंवा या इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात पदार्पण करावं, पण एवढी मोठी रिस्क तुम्ही कशी काय घेतलीत? कारण एवढा स्ट्रगल वगैरे करून जर तुम्ही इथंपर्यंत वेल सेटल होता तर तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळाल? खूपच छान प्रश्न आहे ऋतुराज. तर मी कोविडनंतर बऱ्यापैकी पॉडकास्ट वगैरे बघणे किंवा वेगवेगळे मेंटॉर शोधणे जे आपल्याला आयुष्यामध्ये गाईड करतील ह्याच्यावर माझा खूप भर होता. आणि त्यामध्येच म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये झाल्या. एक तर माझ्या आयुष्यातून म्हणजे फर्स्ट टाईम मी काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो आणि तसंच तिकडून लकीली मला उत्तराखंडमध्ये तुंगनाथ मंदिर आहे तर तिथं मला जाण्याचा चान्स मिळाला. आणि मी जेव्हा तो ट्रेक वगैरे पार केला आणि रिटर्न येताना काहीतरी वेगळं होतं माझ्यामध्ये, जी एनर्जी तिथं होती. त्याच्यानंतर माझी थॉट प्रोसेस चेंज झाली. म्हणजे मी सॅटिस्फाईड नव्हतो आतून कुठं तर, परंतु तेव्हा मला एक मार्ग मिळाला की मी काहीतरी आयुष्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि तेच करत असताना विकास दिव्यकीर्ती जे स्पीकर आहेत त्यांचे मी पॉडकास्ट बऱ्यापैकी बघतो आणि आवडतात पण ज्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात. त्यांचा एक पॉडकास्ट बघताना त्यांनी खूप छान एक गोष्ट बोलली, ती माझ्या मनाला खूप लागली. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो
त्याच्यानंतर तो व्यक्ती म्हणजे दोनच कारणामुळं लक्षात राहतो मेल्यानंतर पण. एकतर जर त्यानं चांगलं काम काहीतरी आयुष्यामध्ये केलं असेल तर तो मेल्यानंतर पण त्याला लोक आठवण काढणार आणि चांगल्या कारणासाठी ते त्यांना त्यांची आठवण काढत राहणार. आणि दुसरी असते ती म्हणजे तुम्ही काहीतरी वाईट केलं आयुष्यामध्ये तर ते तुम्हाला वाईट कारणांसाठी हे करणार. आणि तसंच तुम्ही मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे पेपरमध्ये वगैरे आपण बघतो की ह्यांचा मृत्यू झाला आणि ह्या माणसाने आयुष्यामध्ये हे केलं, मग तिथं तुम्हाला जर चांगलं तुम्ही मेल्यानंतर पण पेपरमध्ये असं आलं पाहिजे की मी लोकांसाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं केलेलं असेल तर नक्कीच तुम्ही मेल्यानंतर देखील लोक ते चांगलंच लिहितील तुमच्याबद्दल. परंतु जर वाईट केलं तर वाईट लिहितील. त्या टायमाला मला हे लक्षात आलं की आपल्याला आयुष्यातील आपला का शोधणे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला मी इथंपर्यंत का पोचलेलो आहे किंवा मला आयुष्यातलं माझं जगणं ह्याच्यासाठीच आहे का, हे जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची लाईफ एक वेगळी असेल. आणि हेच माझ्या बाबतीत पण झालं. जेव्हा तुंगनाथ मंदिर जाऊन आल्यानंतर लकीली यांचा पॉडकास्ट बघितला सरांचा आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात हे आलं की मला पण माझ्या आयुष्यातलं का शोधणं खूप गरजेचं आहे. मी खूप दिवस कंटिन्युअसली विचार करत होतो की सगळं जॉब आहे, वेल सेटल्ड आहे, गाडी, घर सगळं आहे, परंतु ते मला आतून सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं. आणि जेव्हा मग मी विचार केला ह्या गोष्टीवर की मला सॅटिस्फॅक्शन कुठल्या गोष्टीमधून मिळू शकतं, तर तेव्हा माझ्यासमोर आलं की मी लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी मला बदल करावा लागेल आणि तो बदल करण्यासाठी मला स्वतःला अपग्रेड करावं लागेल. म्हणजे आयुष्याचं कितीही जरी तुम्ही मोठे झालात तरी पण तुम्हाला, कितीही जरी वय तुमचं असेल तरी पण तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मी डिसिजन घेतलं की मी इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे म्हणून. तर मी इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकायला सुरुवात केली, वेबिनार्स अटेंड केले, त्यांचे क्लासेस अटेंड केले, सगळं समजून घेतलं. IIFT जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड आहे त्यांचे कोर्सेस केले. त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की ही एक चांगली संधी आहे आणि ह्या संधीमधून आपण लोकांना पण फायदा पोहोचू शकतो. तर फर्स्ट माझं टार्गेट होतं की मी ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर काम सुरुवात करून सगळं नॉलेज ग्रॅब करणं आणि त्याच्यानंतर मी माझं जे नॉलेज मी कमवलेलं आहे ते लोकांच्यापर्यंत कसं मला शेअर करता येईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कसं बदल मला आणता येईल ह्यावर काम करणं. स्टेप बाय स्टेप मी सगळं करत गेलो. सुरुवातीला मग एक्सपोर्ट्स वगैरे केल्यानंतर मग हळूहळू मी अकॅडमीची स्थापना केली. मग कोल्हापूरपासून सुरुवात केली. तिथून माझ्या स्टुडंट्सना म्हणजे गायडन्स प्रोव्हाइड करायला स्टार्ट केलं. सांगलीमध्ये आपले सेमिनार झालेले आहेत. तसंच आपण वेबिनार पण पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जरी कोणाला शिकायची इच्छा असेल तर ते लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना गाईड प्रोव्हाइड करतो. ज्या दिवशी आपण एखाद्या शेतकरी किंवा गृहिणी जी वेल एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएट आहे, परंतु नंतर लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्याच्यामुळे वगैरे तिला काही करता नाही येत आहे, तर ह्यांच्यासाठी देखील आपण अकॅडमीतर्फे बऱ्यापैकी चांगलं काम करू शकतो हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यांच्यासोबत जेव्हा मी काम करतो, मग आता हे माझ्याकडं शेतकरी म्हणून जे माझ्याकडे स्टुडंट असतील किंवा गृहिणी असतील किंवा कॉलेज स्टुडंट असतील ज्यांना माहिती नाही की आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डेफिनेटली त्यांना गाईड करताना मला खूप आनंद होतो. आणि मला वाटते की मी हा जो आनंद आहे हाच कुठं तर मी मिस करत होतो जेव्हा मी ॲज अ मॅनेजर म्हणून पण प्रमोट झालो होतो तेव्हा पण. आणि आज मी खूप स्वतःला आनंदी आणि भाग्यवान समजतो की माझ्यामुळे मी कुणाच्या तर लाईफमध्ये ॲटलिस्ट थोडासा तरी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यास मी मदत करू शकतोय. सर, तुम्ही आता बोलताना म्हटलं की तुम्ही ॲज अ वेटर म्हणून तुम्ही काम केलं. वेटरपासून एक्सपोर्टरपर्यंत जी काही तुमची जर्नी होती, तर त्याच्याकडे मागे वळून बघताना तुम्ही कशा पद्धतीने बघताय किंवा तुम्हाला काय डिफिकल्टीज वगैरे आल्या किंवा काय चॅलेंजेस लाईफमध्ये आले त्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच जो माझा करिअरमधला पहिला जॉब होता ॲज अ वेटर काम करणे, तर खूप डिफिकल्टीज होत्या. जसं मी माशी म्हटलं की माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते जे मला आयुष्यामध्ये करायचं आहे. मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, तर मला माहिती होतं की एवढी थोडीफार तर माझ्याकडे अमाऊंट असावी लागेल कॉलेज फीज वगैरे भरण्यासाठी. आणि ॲज अ वेटर तुम्ही काम करताना तुम्हाला जे ओळखीचे लोक वगैरे येतात त्यांचे ग्लास उचलणे, टेबल पुसणे, हे डिफिकल्ट नक्कीच होतं. कारण तिथं मी स्वतःला कुठं तर लाजल्यासारखी पण अशी परिस्थिती येत होती. जेव्हा तुमच्या क्लासमधलेच तुमचे मित्रमैत्रिणी कोल्ड्रिंक हाऊसमध्ये वगैरे येतात आणि तुम्ही त्यांचे ग्लास वगैरे उचलून टेबल क्लीन करताय, तर जर्नी खूप अवघड होती. परंतु मला कुठंतरी माहिती होतं की काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय आपलं आयुष्य बदलणार नाही. त्यामुळे जेव्हा पण मी आयुष्यामध्ये तेव्हा मी ठरवलं की कुठलाच जॉब किंवा कुठलीच नोकरी वगैरे असं
छोटी मोठी नसते, कारण ती त्या टायमाला तुम्हाला जे आयुष्यामध्ये तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला टिकून ठेवण्यासाठी ती मदत करते. मी जर त्यावेळी विचार केला असता की नाही माझे मित्रमैत्रीण काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतील मला, तर मला वाटतं मी आज इथंपर्यंत पण पोचलो नसतो. त्यामुळे कुठला पण जॉब हा छोटा मोठा काहीच नसतो. परिस्थिती बिकट असू शकते, परंतु परिस्थिती बदलण्याचं पण काम हे तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. आणि इथं मला सांगायला आवडेल की जेव्हा मी कॉलेजला 11वी-12वीला पण संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होतो, तर माझे जे शिक्षक होते तर त्यातले प्रकाश कट्टी सर आहेत. त्यांनी माझं इंजिनिअरिंग डिप्लोमाला जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा फीस भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तर त्यांनी मला एज्युकेशनल लोन ते ॲज अ गॅरेंटर राहिले आणि त्यांच्यामुळे मी तो डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट करू शकलो. आपल्या आयुष्यामध्ये असे भरपूर लोक येतात जे तुम्हाला मदत देखील करतात, परंतु तुम्हाला तुमचे एफर्ट्स पण दाखवावे लागणार. त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली देवकृपेने तुम्हाला मदत पण मिळेल. आणि असंच प्रवास करताना मला माझे मामा असतील किंवा माझ्या मावश्या असतील, या सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज कुठंतरी इथंपर्यंत पोचलेलो आहे. तर तुम्ही जर सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही तुमच्याकडून 100% देत असाल आणि समोरच्याला ते दिसत असतील, तर समोरून पण तुम्हाला मदत मिळू शकते. तर आज सर तुम्हाला एक्सपोर्टमध्ये बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये चायनाचा आज जगामध्ये पहिला क्रमांक लागतो, पण भारत कुठंतरी पहिल्या 5 देशांमध्ये पण नाही आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर बऱ्यापैकी तुम्ही जर जगाचं पूर्ण अभ्यास वगैरे केला इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात चायना 1 नंबरला का आणि भारत पहिल्या 5 मध्ये का नाही, किंवा आपण 17व्या-18व्या क्रमांकावर का आहे, ह्याचा जर आपण विचार केला तर एकतर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे माइंडसेट. भारतातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे लोक आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु त्यांचा माइंडसेट तसा नाही आहे. तुम्ही जर चायनामध्ये गेलात तर चायनातला छोटा जरी व्यापारी असेल तर त्याचं स्वप्न असतं की त्याचं प्रोडक्ट जगभरामध्ये घरोघरी पोचलं पाहिजे. परंतु तेच आपल्या इथले व्यापारी असतील तर त्यांचं फक्त काय असतं की मी लोकल मार्केटला जाऊन विकेल किंवा जास्तीत जास्त डिस्ट्रिक्ट लेवलला विकेल. खूप कमी लोक आहेत जे त्यांचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रभर अथवा पूर्ण भारतभर करू शकतात. हा फक्त माइंडसेट, योग्य माइंडसेट नसल्यामुळं ह्याच्यामुळं आपण मागं आहे असं मी म्हणू शकतो. आणि जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या येथील लोकांना लागणारा एखादे डिसिजन घेण्यासाठी जे डिसिजन मेकिंग लागतं, तर ते स्किल आपल्या लोकांच्याकडे खूप कमी आहे. एखादी जरी गोष्ट सिंपल जरी असेल, साधारण तुम्हाला एखादा कोर्स जरी तुम्हाला अटेंड करायचा असेल तर त्याचं डिसिजन देखील घ्यायला लोक महिनाभर लावतात. जर तुम्ही एखादा डिसिजन 24 तासाच्या आतमध्ये घेऊ शकत नसाल तर तुम्ही तो टॉपिक तिथं सोडून दिला पाहिजे असं मला वाटतं. कारण जर एखाद्या गोष्टीला तुम्हाला एवढा वेळ लागतोय की तुम्हाला ते करायचं आहे की नाही, किंवा तुम्ही ते दुसऱ्यासोबत डिस्कस करणार, मग त्यांनी काय तर सांगणार, त्याच्यानंतर तुम्ही जर डिसिजन घेणार असाल तर तुम्ही एक चांगले एक्सपोर्टर किंवा एक चांगले बिझनेसमॅन, बिझनेसवुमन नाही बनू शकत. त्यामुळे जे काही करायचं ते तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी करायचं आहे. जे डिसिजन घेणार, चुकले तरी डिसिजन काही प्रॉब्लेम नाही, परंतु त्याच्यातून पण तुम्ही लर्निंग्स घेत राहणार आहे. त्यामुळं जेव्हा तुमचं डिसिजन मेकिंग हे स्ट्रॉंग होईल आणि जेव्हा तुमचा माइंडसेट क्लिअर असेल की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आयुष्यामध्ये, त्या दिवशी भारत देखील पहिल्या टॉपमध्ये, त्यातल्या त्यात भारत हा पहिल्या क्रमांकावर निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. तर पुढचा प्रश्न माझा असा असेल की या इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राबद्दल अजूनही अवेअरनेस कमी आहे, यामध्ये तुम्हाला कोणाची चूक वाटते? तर अवेअरनेसबद्दल आपण जर बोललो तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर काय, आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आपल्या अभ्यासक्रममध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड, आयात निर्यात ह्याच्यावर खूप कमी माहिती आहे, किंवा आपल्याकडे तसे कोर्सेस पण कमी आहेत कॉलेजमध्ये वगैरे शिकवण्यासाठी. हे एक रिझन मला वाटतं. आणि दुसरं जे रिझन वाटतं तो म्हणजे एखादं घरातून येणारं प्रेशर असेल किंवा लोक काय म्हणतील, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण सगळेजण अडकलेला असतो. तर एखादी व्यक्ती तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं आहे तर तुम्ही त्याच्यावर काम करून तुम्ही एक्सपोर्टर बनू शकता. परंतु काय होतं की जेव्हा आपण एखादा वेबिनार अटेंड करतो आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, तर त्यावेळी तो व्यक्ती स्वतः डिसिजन न घेता एकतर तो घरातल्यांच्याकडे जातो, आईबाबांना सांगतो, मोठा भाऊ बहीण असेल त्यांना सांगतो, किंवा रिलेटिव्ज असेल त्यातल्या त्यात कोणी ज्याला बऱ्यापैकी नॉलेज असेल त्यांना विचारतात. तेव्हा लोकांच्याकडून किंवा घरातल्यांच्याकडून प्रेशर येतं की अरे तू बिझनेसकडं कशाला हे करतोय, रिस्क असते, खूप फ्रॉड होतो याच्यामध्ये, तर तू जॉबच कर, जॉबच सेफ आहे आयुष्यासाठी तुझ्या, असे रेकमेंडेशन येतात. मग त्याच्यानंतर मग माणूस रिस्क घेण्याची कॅपॅसिटी जी आहे ती कुठं तर मग ती कमकुवत होत जाते. आणि कायम आपण फ्रॉग इन द वेल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बेडकाला वाटत असतं की जे वीर आहे तेवढंच जग आहे, त्याच्या बाहेर काही नाही आहे.
आणि अशीच परिस्थिती आज बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे. तर ती कुठेतरी चेंज झाली पाहिजे मला वाटतं. आणि त्यामुळेच आपण आपल्या अकॅडमी थ्रू पण आपण अवेअरनेस जितका आपल्याकडून शेअर करता येईल आपले महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकांना, तो आपण प्रयत्न करत आहोत. सर, बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे हा फक्त मोठ्या लोकांचाच व्यवसाय आहे, तो साधा माणूस करू शकत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे सगळे गैरसमज आहेत. जेव्हा तुम्ही आमचा वेबिनार वगैरे अटेंड करतात त्यावेळी पण आम्ही बऱ्यापैकी हे सगळे जे गैरसमज आहेत ते तुमचं दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तर असं काही नाही आहे की फक्त मोठ्या लोकांनीच एक्सपोर्ट केला पाहिजे. आपले जे शेतकरी आहेत, तुमच्या शेतामध्ये जो माल पिकतो तो तुम्ही जो लोकल मार्केटला जाऊन विकताय, तुम्ही एकदा इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स काढलं, ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड म्हणतो आपण, तर ते एकदा तुम्ही काढलं तर तुम्ही तुमचा माल आहे तो लोकल मार्केटमध्ये विका किंवा तुम्ही देशाच्या बाहेर विका. तुम्हाला इतकं अवघड नाही आहे, तुम्ही इझिली हे करू शकताय. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही जरी मदत लागत असेल तर आम्ही आपल्या अकॅडमीतर्फे जो काही सपोर्ट लागतो तो पण आम्ही प्रोव्हाइड करतो. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हटलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स किंवा जे काही म्हटलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, तर हे लोकांना असं वाटतं की आपल्याला ते लायसन्स मिळणं अवघड आहे किंवा त्यासाठी खूप सारे पैसे मोजावे लागतात किंवा ते लायसन्स इतक्या इझिली अवेलेबल होत नाही, त्यासाठी ओळखी लागतात किंवा त्याच्या कुणीतरी तिथं त्या लॉबीमधला एखादा माणूस ओळखीचा असेल तर ते लवकर भेटतं. तर असं काही आहे का? अजिबात असं नाही आहे. तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जर हवा असेल तर फक्त त्याला गव्हर्नमेंट फीज 500 रुपये आहे, प्लस GST तुम्हाला पे करावी लागते. याच्यासाठी खूप सारे पैसे लागतात असं देखील नाही आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढताना तुम्हाला महत्त्वाचे 3-4 डॉक्युमेंट लागतात. आपण बऱ्यापैकी लोकांना रेकमेंड करतो की तुम्ही प्रोप्रायटरशिपमध्ये तुमची फर्म स्टार्ट करा. फर्म स्टार्ट करताना तुम्हाला सुरुवातीला शॉप ॲक्ट लायसन्स असेल, उद्यम आधार, GST काढणे, करंट अकाउंट काढणे, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्ससाठी अप्लाय करू शकताय. आणि ह्या डॉक्युमेंटेशनसाठी पण तुम्हाला साधारण 1500 ते 2000 रुपयेमध्ये हे सगळे डॉक्युमेंटेशन तुमचे होतात. त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला खूप सारा पैसा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा लागतो किंवा डॉक्युमेंटेशन खूप अवघड आहे. आणि हे फक्त तुम्ही एकदा तुमचे हे डॉक्युमेंट रेडी झाले तर तुम्ही फक्त 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर अप्लाय करायचं आहे आणि 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला ते इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड आहे तो तुमच्यासाठी अवेलेबल होतो. सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांना अशी भीती आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे फ्रॉड आहे. तर भीतीचं मुख्य कारण काय आहे? डेफिनेटली याच्यामध्ये फ्रॉड नाही होत असं मी म्हणणार नाही, कारण फ्रॉड होतात. आणि फ्रॉड केव्हा होतात? जेव्हा तुम्ही योग्य सिस्टम्स, योग्य टेक्निक नाही वापरत, तुम्हाला मार्गदर्शन करणारं जर कोणी नसेल, तुम्हाला सिस्टम सगळ्या व्यवस्थित माहिती नसतील, तर डेफिनेटली तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे पण ECGC नावाची संस्था आहे, ज्याला आपण एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची ही संस्था आहे. तर जेव्हा पण तुम्ही एखाद्या बायरसोबत तुम्ही तुमचा एक्सपोर्ट प्लॅन करताय, त्याच्या अगोदर त्या बायरचे सगळे डिटेल्स तुम्ही ECGCला शेअर करू शकताय आणि त्यांना व्हेरिफिकेशन करायला लावू शकताय तुम्ही. आणि ह्या ECGC जी संस्था आहे, ह्यांचं कामच आहे की ते बायर व्हेरीफाय करून तुम्हाला सांगतात की हा जेन्युइन बायर आहे की नाही. त्यांचा जो पास्ट रेकॉर्ड आहे हे सगळं चेक करून ते तुम्हाला सांगतात. तर बऱ्यापैकी जर असं तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यासोबत फ्रॉड वगैरे होऊ शकतो, आणि आम्ही तर आमच्या स्टुडंट्सला प्रत्येकाला रेकमेंड करतो की तुम्ही ECGC व्हेरीफाय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सपोर्ट नका करू. प्लस तुम्ही इन्शुरन्स पण करा त्या गोष्टीचा. जेव्हा आपण ECGC थ्रू ह्या गोष्टी करतो त्यावेळी सगळ्या गोष्टी व्हेरीफाईड होतात. जस्ट इन केस उद्या समजा बाहेर फ्रॉड जरी निघाला आणि तुमचं जेव्हा मी ECGC थ्रू केलेलं असतं इन्शुरन्स वगैरे, तर तुम्हाला त्याच्यातून तुमची जी प्रोडक्टची कॉस्ट आहे त्याच्या 80 to 90% तुम्हाला ती प्रोडक्ट कॉस्ट रिकवर करून मिळते. तर असे वेगवेगळे गोष्टी आहेत ज्या माहिती नसल्यामुळं लोकांना वाटतं की नाही त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. आता भरपूर लोक आम्ही बघतो की ते सिस्टम्स फॉलो नाही करत आणि ट्रेड करतात. मग उद्या फ्रॉड झाला की ते इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राला नाव ठेवतात. ते स्वतःला नाव नाही ठेवत की माझ्याकडून ह्या गोष्टी चूक झाल्या, त्याच्यामुळं हा माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असं जरी कोणी म्हणत असेल फ्रॉड झालेला आहे, तर फ्रॉड का झाला तुम्ही त्यांना विचारा की त्यांनी ECGC थ्रू व्हेरिफिकेशन केलं होतं का, एम्बॅसी थ्रू व्हेरिफिकेशन केलं होतं का बाहेरचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करता त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेटली समजतं की हा माणूस जेन्युइन आहे नाही आहे, त्याच्यासोबत तुम्ही बिझनेस पुढे करू शकताय की नाही. सर, मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की समजा मला जर एक्सपोर्ट सुरू करायचं आहे, आता माझ्याकडे कोणताही प्रोडक्ट नाही आहे किंवा माझ्याकडे कोणताही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नाही आहे, आणि माझ्यासारखेच आपल्या जे काही पॉडकास्ट बघतायत लोक किंवा प्रेक्षक आपले जे काही पॉडकास्ट बघतात, तर त्यांच्याकडेही एखादा प्रोडक्ट नसेल किंवा एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नसेल, तर यांना जर एक्सपोर्ट सुरू करायचं असेल तर आम्ही ते करू शकतो का? नक्कीच सुरू करू शकतो आपण. कारण जेव्हा मी ITतून जॉब क्विट केला आणि जेव्हा मी माझी ॲज अ एक्सपोर्टर म्हणून सुरुवात केली,
तर मी पण सुरुवातीला ॲज अ मर्चंट एक्सपोर्टरच स्टार्ट केली. माझ्याकडं पण स्वतःचं मी काही पिकवलं नव्हतं माझ्या शेतामध्ये किंवा माझ्याकडे कुठला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील नव्हता त्यावेळी. तर अशावेळी आपण काय करतो की जे लोक ज्यांच्याकडे ऑलरेडी तो प्रोडक्ट आहे आपण त्यांच्याकडून घेतो आणि तो पुढं विकतो. आता समजा माझ्याकडं कांद्याची ऑर्डर आहे, तर मी माझ्या शेतामध्ये मला कांदा पिकवायची गरज नाही आहे. मी नगर, नाशिक इथे जाऊन शेतकऱ्यांच्याकडून किंवा तिथे जे ऑलरेडी मार्केट यार्डमध्ये वगैरे जे सप्लायर्स वगैरे आहेत त्यांच्याकडून तुम्ही डायरेक्टली विकत घेऊ शकता ज्या साईजमध्ये तुम्हाला कांदा हवा आहे, आणि तो पुढं तुम्ही तुमचं कमिशन ॲड करून पुढं तो सेल करू शकताय. तुम्हाला एक्सपोर्टर बनण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये अशा शंका असतील की माझ्याकडे प्रोडक्ट नाही तर मी कसं करेल, तर ही शंका मनातून काढून टाका. कारण तुम्ही ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर दुसऱ्याकडून घेऊन तुमचं कमिशन ॲड करून डेफिनेटली पुढे तुम्ही एक्सपोर्ट करू शकताय. सर, आता यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये आपल्या भारतामध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, तसेच बाहेरच्या देशामध्ये खूप सारे बायर्स पण असणार आहेत. तर ते बायर्स आपण कसे शोधू शकतो? तर मल्टिपल टेक्निक्स तुम्ही बायर फाइंडिंगसाठी यूज करू शकताय. फर्स्ट जी आहे तो ट्रेडमॅपवर तुम्ही स्वतःला रजिस्टर करा. ट्रेडमॅपवरून पण तुम्हाला कुठले प्रोडक्ट्स कुठल्या कंट्रीमध्ये कोण विकत घेते किंवा कोण सेल करते ह्याचा डेटा तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स, EPCs ज्याला आपण म्हणतो, ह्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत प्रत्येक प्रोडक्टमध्ये. आपले जे एक्सपोर्टर्स आहेत भारतातून त्यांना मदत करण्यासाठी, तर ते बायर सेलर मीटिंग्स पण ते अरेंज करतात. व्हर्च्युअल असतात किंवा वन ऑन वन पण अशा असतात, तर ते तुम्ही अटेंड करू शकताय. याच्या व्यतिरिक्त ट्रेड शोज असतात जिथं तुमच्या इंडस्ट्री रिलेटेड ट्रेड शो ज्याला आपण एक्सपो पण म्हणतो, तर तिथं तुम्ही डायरेक्ट जाऊन बायरला डायरेक्ट भेटू शकताय. किंवा तुमचं जर प्रोडक्ट तुम्ही तिथं स्टॉल लावला असेल एक्झिबिशनमध्ये, तर जे बाहेरून बायर वगैरे येणार आहेत दुसऱ्या देशातून, ते डायरेक्टली येऊन तुमच्याशी मीटिंग करून तुमचं प्रोडक्ट घेण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात. तर बायर फाइंडिंग हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि भरपूर लोकांना वाटतं की बायर्स इझिली मिळत नाहीत. तर तुम्ही जर योग्य टेक्निक्स वगैरे वापरल्या तर तुम्हाला बायर पण इझिली मिळू शकतो. सर, आता मी एक्सपोर्ट स्टार्ट केला आहे, माझं प्रोडक्ट तयार आहे, मला बायर पण भेटलेला आहे, पण मी माझ्या गावातून बाहेरच्या देशात ते प्रोडक्ट पाठवण्यासाठी ती प्रोसेस काय असणार आहे? तर ह्याच्यासाठी एक वेगळी सिस्टम असते आणि बऱ्यापैकी लोकांना ह्याचंच टेन्शन असतं की सगळं आहे माझ्याकडे, परंतु ते पाठवणार कसं, कंटेनर कसा बुक करायचा, शिपिंग लाईनला कॉन्टॅक्ट कोण करणार, किंवा कस्टम क्लिअरन्स कसं करायचं असतं, आणि ह्याच्यामुळे पण भरपूर लोक मागे पडतात. तर मला लोकांना सांगायला आवडेल की ह्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जे आपले CHA असतात किंवा कस्टम हाऊसिंग एजंट आणि फ्रेट फॉरवर्डर असतात, ते तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टीमध्ये मदत करतात. कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला कस्टमसाठी लागणार आहेत क्लिअरन्ससाठी, किंवा तुमचं पॅकेजिंग प्रोडक्टचं कसं असलं पाहिजे किंवा ते कसं करायचं आहे, ह्याच्यावर देखील तुम्हाला ते लोक मदत करतात. जर तुमच्या मनामध्ये मग असं काहीतरी डाऊट असेल तर मी नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल की तुम्ही ह्या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ. कारण आपण जे CHAला वगैरे पैसे देतोय ते ह्याच गोष्टींसाठी देतोय की डॉक्युमेंटेशन, तुमचं लॉजिस्टिक आणि फ्रेट फॉरवर्डिंग सगळं हे व्यवस्थित स्मूथली व्हावं त्यासाठी. आणि ते लोक तुम्हाला खूप मदत करतात. तुम्ही नवीन एक्सपोर्टर असाल तरी ते तुम्हाला व्यवस्थित गाईड वगैरे करतात. त्यामुळे ह्या एका गोष्टीसाठी जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर निश्चिंत राहा तुम्ही. सर, आता आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंटकडे वळूयात. बऱ्याच लोकांना वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायची इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये म्हणजे खूप सारे पैसे लागतात किंवा लाखो रुपये लागतात. तर नेमकं काय आहे की वास्तवामध्ये जर आपण बघायला गेलं तर किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी? तुम्ही जर मला इन्व्हेस्टमेंटबद्दल विचाराल तर ते टोटली डिपेंड असतं तुमच्या प्रोडक्टवर. तर तुमचा प्रोडक्ट कसा आहे त्याच्याप्रमाणे तुमची टोटल क्वांटिटी किती आहे त्याच्यावर डिसाईड होतं की तुम्ही किती लाखोंचा करोडोंचा तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात. तुमच्याकडे जर बजेट तुमचं कमी असेल, समजा 5,000 रुपये आहे, तरी देखील तुमचं तुम्ही एक्सपोर्ट स्टार्ट करू शकताय. आज बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातून भारतातून हँडीक्राफ्टचा एक्सपोर्ट होतो. हँडीक्राफ्टसाठी तुम्हाला खूप लाखो रुपये लागतात असं नाही आहे. तुम्ही तुमचे एक एक पेंटिंग्स असतील किंवा सावंतवाडीमध्ये वगैरे जशी लाकडी खेळणी भेटतात ती देखील तुम्ही ई-कॉमर्स किंवा ड्रॉप शिपिंगच्या माध्यमातून तुम्ही एक्सपोर्ट करू शकताय. आणि सुरुवातीला 5-10 हजारमध्ये काम करून हळूहळू जसं तुम्हाला प्रॉफिट मिळत जाईल त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात करू शकताय. सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये जो नवीन एक्सपोर्टर आहे तर त्या नवीन एक्सपोर्टरने कोणत्या अशा 3 चुका नाही केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न आहे हा. ॲक्च्युली बऱ्यापैकी जे नवीन एक्सपोर्टर असतात ज्या चुका करतात आणि जे ओव्हरऑल माझं ॲनालिसिस आहे, तर ह्याच्यामध्ये पहिली चूक करू नये ती म्हणजे जोपर्यंत तुम्ही बायर व्हेरीफाय नाही करत, बायर व्हेरिफिकेशनच्या सगळ्या टेक्निकमध्ये तो जोपर्यंत खरा नाही उतरत, तो बायर किती जरी तुमच्याशी गोड बोलत असेल, तुमच्या फॉलोअपमध्ये असेल, तुम्हाला फेक प्रॉमिसेस करत असेल, तरी पण त्याच्यावर विश्वास नका ठेवू. तुम्हाला ज्या बायर व्हेरिफिकेशनच्या टेक्निक फॉलो करायच्या आहेत त्या तुम्हाला करायच्याच आहेत.
सेकंड आहे ते तुमचं प्रोडक्टचा इन्शुरन्स करून घेणे. कारण जर तुम्ही इन्शुरन्स नसेल केला आणि जस्ट इन केस ॲक्सिडेंट झाला, काही जरी त्या गोष्टी झाली कंटेनरसोबत, डॅमेज झालं प्रोडक्ट, तर तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काही पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचा इन्शुरन्स काढणे खूप गरजेचं आहे. आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे कमिटमेंट. जेव्हा तुम्ही एखाद्या बायरसोबत, एखाद्या देशासोबत व्यवहार करता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला नाही तर तुम्ही आपल्या भारत देशाला तुम्ही रिप्रेझेंट करत असतात. त्यामुळे जेव्हा पण बायरनं विचारलं की तुम्ही हे 15 दिवसात त्याला प्रोडक्ट शिप करू शकता का, किंवा 1 महिन्यामध्ये, जे काही असेल ते, तर त्या टायमाला त्याला उगाच ऑर्डर मिळवायची आहे म्हणून खोटी कमिटमेंट नका करू की मी तुला ह्या दिवसापर्यंत देईलच, किंवा जोपर्यंत तुम्हाला गॅरंटी नसेल तोपर्यंत. तर अशा फेक कमिटमेंट्स नका करू. त्याच्यामुळं तुमचं देखील नाव खराब होतंच, परंतु जेव्हा तो बायर दुसऱ्या लोकांसोबत बोलतो तेव्हा तो आपल्या देशाचं नाव घेतो की नाही, इंडियन एक्सपोर्टर्स दे आर नॉट कमिटेड, अशा वगैरे मग कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. तर आपल्या देशाचं नाव खराब होऊ नये ह्यासाठी तुम्ही ज्या काही कमिटमेंट करणार आहेत ते त्यांना क्लिअरली सांगा. जर 15 दिवसात प्रोडक्ट त्याचं नाही होणार शिप, तर त्याला क्लिअरली सांगा की 15 दिवस नाही, मला 20 दिवस लागणार आहे. तो तुम्हाला काही नाही बोलणार. परंतु लोकांना काय वाटतं की आपण त्याला आपलं लॉस होऊ नये किंवा आपला बाहेर आपल्यापासून तुटू नये, त्यामुळे इथं लोक खोट्या कमिटमेंट्स करतात. तर फेक कमिटमेंट कुठलाही बिझनेस असू देत कधीच नका करू. सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये अजून अशा कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत? याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मग तुम्ही एकतर इम्पोर्ट एक्सपोर्ट आहेच आहेत, परंतु मार्केटिंग एजंट बनणे किंवा डिजिटल मार्केटिंग झाल्या, सर्व्हिसेस एक्सपोर्ट करू शकताय तुम्ही, पॅकेजिंगमध्ये काम करू शकताय. जे काही प्रोडक्ट्स आपल्याला एक्सपोर्ट करायचे असतात तर प्रत्येक प्रोडक्टची एक पॅकेजिंग ठरलेली असते, तर तसे तुम्ही पॅकेजिंग बनवून तुम्ही सप्लाय करू शकताय. याच्या व्यतिरिक्त कंटेनर लिझिंग करू शकताय, ज्याच्यामध्ये ऑलरेडी माझी जी कंपनी आहे ब्रँड बियॉन्ड बाउंड्रीज, याच्यामध्ये आपण लोकांना हेल्प करतो की कंटेनर लीज कसा करायचा आणि त्याच्यातून महिन्याला तुम्हाला इन्कम कसं जनरेट करू शकतो आपण त्याच्यामध्ये. कंटेनर लिझिंगबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक नवीन कंटेनर आपण, जे कोणी इन्व्हेस्टर असतात त्यांच्या नावावर आपण एक नवीन कंटेनर घेतो आणि तो जे काही इम्पोर्ट करायचं आहे किंवा एक्सपोर्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये हे कंटेनर 20 फीट किंवा 40 फीटचे असतात, ते आपण भाडेतत्वावर कंपनीला देतो आणि त्याच्यामध्ये मग फिक्स आपले रिटर्न्स ठरलेले असतात, फिक्स रेंट ठरलेला असतो. तर त्याचं ॲग्रीमेंट होतं आणि त्याचं ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला तुम्ही जे अकाउंट डिटेल्स वगैरे दिलेले असतात त्याच्यामध्ये तर डायरेक्ट पैसे जमा होतात. तर ही देखील एक संधी आहे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते, दर महिन्याला फिक्स रिटर्न्स असतात आणि जेवढी इन्व्हेस्टमेंट असते साधारण ती तुमची जास्तीत जास्त 1.5 ते 2 वर्षामध्ये तुमचे रिटर्न्स कव्हर होतात. आणि जेव्हा आपण एखादा नवीन कंटेनर घेतो तो साधारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1 ते 10 वर्ष तो कंटेनर यूज होतो. नवीन कंटेनर घेतल्यानंतर त्याचे क्वालिटी टेस्टिंग वगैरे सगळं झाल्यानंतर त्याला एक सर्टिफिकेट इश्यू होतं आणि ते ब्युरो ऑफ इंटरनॅशनल कंटेनर्स ही जी जागतिक संघटना आहे ही पूर्ण तुमचे कंटेनर्स ट्रॅक करण्यासाठी किंवा त्यांना ऑथराईज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करून देतो. ह्याच्यामध्ये तुमच्या किती ट्रिप झालेल्या आहेत किंवा दर महिन्याला किती ट्रिप होते त्याच्यानुसार तुम्हाला जे काही रिटर्न्स ठरलेले असतात ते तुम्हाला अकाउंटला जमा होतात. तर ही देखील एक चांगली संधी आहे आणि तुम्ही निश्चितच ह्याच्यामध्ये काम करू शकताय. आणि जर तुम्हाला कंटेनर लिझिंगमध्ये करायचं असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. सर, आता आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील पुढच्या फ्युचरविषयी थोडंसं चर्चा करूयात. आगामी 5 वर्षांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कोणाला संधी चांगली आहे असं तुम्हाला वाटतं? जे लोक ऑलरेडी ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम करतात डेफिनेटली त्यांच्यासाठी तर संधी चांगलीच आहे, परंतु ही संधी मला वाटतं की ही सर्वांसाठी आहे. का असं विचाराल तर मी सांगेल की ज्या पद्धतीनं भारत सरकार वेगवेगळ्या देशांसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे ते करत आहेत, तर त्याच्यामुळं आपले जे भारतीय प्रोडक्ट आहेत ते त्यांच्या मार्केटमध्ये प्रत्येक देशाच्या ते स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध असणार आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या देशातून एक्सपोर्ट खूप वाढणार आहे. जर तुम्हाला माहीतच नसेल एक्सपोर्ट कसं करायचं आहे तर डेफिनेटली तुम्ही त्या रेसमधून बाहेर पडाल आणि ज्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत किंवा आपल्या गव्हर्नमेंटकडून आपल्यासाठी त्या क्रिएट केलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही दर महिन्याला किंवा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही ऐकत असाल की भारताने ह्या देशासोबत करार केला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं. जसं आता मागच्या महिन्यामध्ये आपलं झालं होतं की युरोपियन युनियन यांच्यासोबत मदर ऑफ ऑल डील्स ज्याला आपण म्हणतो तो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. त्याच्यामध्ये 27 देश जे युरोपियन युनियनमध्ये आहेत ते भारताकडून कमी किमतीमध्ये, म्हणजे तिथं इम्पोर्ट ड्युटी ते काहीच लावणार नाही आहे. त्यामुळं आपल्यातील जे एक्सपोर्टर आहेत, शेतकरी असतील, गृहिणी असतील, प्रत्येकाला त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. इस्रायलसोबत, कॅनडासोबत आपले डिस्कशन फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसाठी चालू आहेत. ह्याच्या अगोदर ऑलरेडी भारतानं UAE असेल, युनायटेड अरब एमिरेट्स किंवा ओमान असेल,
ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलँड असेल, तर त्यांच्यासोबत ऑलरेडी आपले करार झालेले आहेत आणि तिथं तुम्ही ऑलरेडी तुमचे प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकताय. सर आता मार्केटमध्ये बरेचसे इम्पोर्ट एक्सपोर्टचे कोर्सेस अवेलेबल आहेत ज्याच्या फीज एकदम लाखो रुपयापर्यंत आहेत. पण बऱ्याच लोकांची परिस्थिती सर एवढ्या फीज भरण्याची नसते. तर अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो का, किंवा जर त्यांना शिकायचं असेल तर या संदर्भात काही मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालं तर थोडं बरं होईल. नक्कीच ऋतुराज. तर फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला वाटतंय की तुमच्या कॉलेजमध्ये येऊन आम्ही सेमिनार कंडक्ट करावा, इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करावं, तर ते आपण स्वप्नील आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमीतर्फे फ्री ऑफ कॉस्ट करतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या अकॅडमीतर्फे कुठलेही चार्जेस नाही करत. तर हे आपण कॉलेजमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करतोय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे लोक जॉब करतायत परंतु त्यांना काहीतरी सेकंड सोर्स ऑफ इन्कम हवा आहे, किंवा ज्या गृहिणी आहेत ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ग्रॅज्युएट आहेत, परंतु घरातल्या परिस्थितीमुळे किंवा रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे त्यांना काही वेगळं नाही करता येत आहे, तर त्यांच्यासाठी, प्लस आपले जे शेतकरी आहेत ज्यांना पूर्ण नॉलेज नसल्यामुळं ते फक्त लोकल मार्केटमध्येच येऊन त्यांचे प्रोडक्ट विकतात, तर ह्या सर्वांसाठी आपण फक्त 1,000 रुपयामध्ये आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमीतर्फे आपण कोर्स आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपलं ध्येय पैसा कमवणे नाही, तर आपलं ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक्सपोर्टमध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्याची माहिती देणे आणि महाराष्ट्रातून प्रत्येक घराघरामधून ॲटलिस्ट एक तरी एक्सपोर्टर तयार व्हावा ही आमची इच्छा आहे. त्यामुळं आपण आपल्या अकॅडमीतर्फे एवढ्या कमी खर्चामध्ये आपण पूर्ण इम्पोर्ट एक्सपोर्ट जर्नी, म्हणजे तुमचं कंपनी फॉर्मेशनपासून तुमचा एक्सपोर्ट होईपर्यंत तुम्हाला हँड होल्डिंग प्रोव्हाइड करणे, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आले तर आपली टीम तुम्हाला पूर्णपणे मदत करते. खरं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री ही आपल्या भारतासाठी फ्युचर इंडस्ट्री आहे, पण माहिती अभावी अनेक लोक मागे राहतात. आज आपल्या या पॉडकास्टमध्ये स्वप्नील सरांनी आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल सखोल माहिती सांगितल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्हाला देखील जर शिकायची इच्छा असेल आणि काही फायनान्शियल इश्यूज असतील तर नक्कीच तुम्ही स्वप्नील आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या दर महिन्याला बॅचेस होतात त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि नक्कीच आम्ही तुम्हाला जे काही तुमचं सध्या प्रोफेशन असेल तिथून तुम्हाला एक्सपोर्टर बनवण्याची जबाबदारी ही आमच्या अकॅडमीची असेल. धन्यवाद. जे कोणी आत्ता पॉडकास्ट बघताय आणि ज्यांना कोणाला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये करिअर करायचं आहे किंवा सरांसारखं यशस्वी एक्सपोर्टर बनायचं असेल तर स्क्रीनवरती मी एक नंबर देत आहे आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर मेन्शन करीन. किंवा जर तुम्हाला सरांना स्वतः भेटायचं असेल, पुण्याला सरांचं उंडरी येथे ऑफिस आहे. मी ऑफिसचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय. तर तुम्ही सरांच्या स्वप्नील आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमीचा कोर्स घेऊन तुम्ही स्वतः एक यशस्वी एक्सपोर्टर बनू शकता. धन्यवाद.